हाय गाईज, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आमच्या इकडे पावसाची रोज हजेरी आहे. 24 तास त्या न्यूज चॅनलसारखं त्याचं सुरूच आहे. आणि तो सुद्धा एकदम जोराचा पडतो आहे. आणि त्याच्यामुळे कुठे बाहेर जातासुद्धा येत नाही आहे. घरातच बसून राहावं लागते मला. टी व्ही बघते तर टी व्हीलासुद्धा सिग्नल नसतं कधी. मोबाईल बघते तर मोबाईललासुद्धा कधी नेटवर्क नसतं. आणि त्यात माझ्या नीरोची मस्ती. बिचारा इकडे पळ तिकडे पळ, सीडीवर जाय खाली ये, त्याच्या मागे मला 24 तास फिरावं लागतं. किचनमध्ये जाईल, भांडे पाडल, ते परत मला साफ करावं लागतं. माझं तर रोजचं रुटीन झालं. एक्सरसाइजच होऊन गेली माझी त्याच्या मागे पळून पळून. आणि आज संडे होता, म्हटलं काहीतरी नाश्त्याला वेगळं बनवूया. तर मी यूट्यूबला रेसिपी बघून मस्त बेसनचे चिले बनवले होते. त्यात एक अर्धा टोमॅटो आणि एक कांदा एकदम बारीक कट केला होता आणि थोडीशी कोथिंबीर. आणि मग त्यात म्हटलं आता हे बनेपर्यंत नीरोसाठी पेस्टसुद्धा बनवून घेते, कारण त्याला भूक लागते ना. आता तो मोठा होत चालला आहे. मग एकीकडे त्याच्यासाठी पेस्ट वगैरे शिजायला ठेवली आणि मस्त चिल्यांचं बॅटर बनवून घेतलं. त्यात थोडंसं मीठ, हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि ते कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेतलं होतं मी. ते 2-3 वेळा मी मस्त फिरून घेतलं एकदम ते मिश्रण त्याचं होईपर्यंत. मग नंतर तव्यावर तेल वगैरे तापून घेतलं आणि मस्त डोसे बनतो तसं बनवून घेतलं. पण ते डोशांसारखं एकदम गोल नाही झालं माझ्याकडनं. ते नीट झालं म्हणजे जसं होईल माझ्या पद्धतीने तसं यूट्यूबला रेसिपी बघून. पण खायला छान झाले होते, एकदम मस्त नरम नरम. आणि ते चहामध्ये घालते एकदम भारीच लागले होते. मग पटापट ते चिले बनवून घेतले आणि पप्पाला नाश्त्याला दिले आधी. पण नीरो पप्पालासुद्धा खाऊ देत नव्हता. त्यालासुद्धा खायचं होतं आणि ते तिखट होते थोडेसे. तरी त्याला थोडंसं एकदम कुरकुरीतचा कोपरा दिलाच खायला. ते खाल्लं आणि त्याला लगेच तिखट लागलं. मग नंतर त्याला पाणी पाजलं, परत चिले बनवायला आले. पप्पाचा नाश्ता करून झाला. आईंसाठी पण 2 चिले बनवून घेतले. मग आईला दुकानावर दिले पप्पांसोबत. मग पप्पा नंतर कामाला गेले. पप्पा आज संडे होता म्हणून आज दुपारूनच घरी येतात. मग त्यानंतर माझ्यासाठी सुद्धा बनवून घेतले नाश्त्याला. आणि नीरोचे पप्पा तर आज भाडे घेऊन गेले होते मुंबईला. सकाळी 9 वाजता गेले तर दुपारी 3 वाजता आले. आणि आमच्या इकडे लाईट सकाळी 8 वाजल्यापासून गेली तर दुपारी 1 वाजता लाईट आली. आणि त्यात पाऊस सुरू. आज लाईटीचा पण भरोसा नव्हता म्हणून पटापट मच्छीची भाजी वगैरे बनवून घेतली. त्यात थोडंसं खोबरं वाटून टाकलं ओलं. आणि भात मी ऑलरेडी बनवून घेतला होता. आणि नंतर पाणी वगैरे पटकन भरून घेतलं, कारण लाईट येत जात होती. त्यांना संडे होता ना, मग दुपारी त्यांना एवढं काम नसतं तिथे. मग घरी आल्यानंतर आईला पण दवाखान्यात जायचं होतं. त्यांची तब्येतसुद्धा आज बरी नव्हती. मग पप्पा आणि आई दवाखान्यात गेले होते. त्यांच्यासोबत नीरोलासुद्धा मी पाठवून दिलं होतं. म्हटलं तेवढाच मला पण आराम भेटेल घरी, शांत थोड्या वेळ ते रिलॅक्स वाटेल मला. मग त्यांच्यासोबत दवाखान्यामध्ये गेला. पण तो जातानाच रस्त्यातच झोपला हवेला. आणि तिकडनं येताना सुद्धा झोपतच होता. ते त्याला उठवत होते पण तो उठतच नव्हता, झोपून आला तिकडनं. आणि घरी आला, मला बघितलं की लगेच उठला हा हिरो. आईला गोळ्या खायच्या होत्या, मग आधी त्यांना जेवण करू दिलं. मग नंतर मी 2 अंडी फ्राय केली मला आणि नीरवसाठी. मग अंडी फ्राय करून घेतल्यावर नीरवला अंडा भात भरवला. पण तो माझा पोरगा एवढा हुशार आहे, जेवणसुद्धा शांतपणे करत नव्हता. सारखी मस्ती करत होता. माझ्या अंगावर तो भात उडवत होता. आणि इकडनं पाठीमागनं माझ्या सासूबाईला आवाज देत होता अय अय करून असा. मग थोडी हिंमत दाखवून त्याला खाऊच घातला तेवढा अंडा भात. पण त्याची मस्ती काय थांबतच नव्हती. मग पटापट त्याला खाऊ घातलं, कारण मलासुद्धा खूप जोराची भूक लागली होती. त्याचं जेवण झाल्यानंतर मग त्याला आईकडे दिलं थोड्या वेळ. मग मीसुद्धा जेवण करून घेतलं. मग थोडासा आराम केला मी. मग तितक्यात नीरोचे पप्पा आले. मग नीरोचे पप्पांनीसुद्धा आल्यावर थोडासा आराम वगैरे केला. मग नंतर संध्याकाळी
4 वाजता चहा वगैरे ठेवला, चहा पाणी करून मग आणि ते दुकानची तयारीसुद्धा त्यांची सुरू होती, कारण संध्याकाळी आम्हाला चिकन फ्रायचं दुकान लावावं लागतं. मग ते 5 वाजताच गेले दुकानची तयारी वगैरे करून. मग नंतर 6-7 वाजता मी किचनमध्ये गेले स्वयंपाकाची तयारी करायला. तिथे जाऊन बघते तर तिथे आधीच माझा नीरव जाऊन उभा होता, मस्त भांडी वगैरे पाडत होता. पण तेवढं तरी बरं की मी तिथे गेले आणि त्याला ते नाही करू दिलं. मी तो कुकर पाडत होता, पण मी त्याला ओरडत होते म्हणून तो फक्त असा हाताने ओढत होता. मग मी त्याला कुकर नाही पाडू दिलं म्हणून तो डायरेक्ट पाणी सुरू करायला गेला. मी तिथे सुद्धा त्याला नाही जाऊ दिलं. मी ओरडले, मग त्याला राग आला. मग तो हॉलमध्ये येऊन शांतपणे बसला. मग नंतर पटापट स्वयंपाकाला लागले. आणि आज संडे होता, तर एकदम स्पेशल जेवण होतं आमच्या इकडे. मटण, चिकन आणि बकऱ्याची वजडीसुद्धा आणली होती. चिकन माझ्यासाठी आणलं होतं, कारण मी ते मटण आणि वजडी नाही खात, मला नाही आवडत ते पहिल्यापासून, आणि मी कधी खाल्लंसुद्धा नाही येते. मग माझ्यासाठी चिकनच आणलं होतं. मग म्हटलं आधी मटण कुकरला लावून शिजवून घेते, आणि मटण शिजेपर्यंत चिकनसुद्धा थोडं शिजवायला ठेवलं होतं, कारण नीरवला सूप द्यावं लागतं चिकनचं. मग त्यात थोडंसं कांदा, टोमॅटो हे मिक्स करून मी थोडंसं शिजवून घेतलं होतं. म्हटलं ते शिजेपर्यंत भाकरी तरी करून घेते. मग पटापट भाकऱ्या वगैरे करून घेतल्या, आणि भाकरी झाल्यानंतर मटणसुद्धा शिजलं होतं मस्त छान. मग नंतर मटणालासुद्धा फोडणी दिली, त्याचीसुद्धा भाजी बनवून घेतली. मग त्याच्यानंतर मला बिर्याणी खायची होती आज. मग मी मस्त एकदम छान माझ्या पद्धतीने बिर्याणी बनवली, आणि ती छान पण झाली होती. मग नंतर वजडीची भाजी तर आईच करणार होत्या. मग आईने दुकानावरून आल्यावर वजडीची भाजी वगैरे केली. आणि मग नंतर पप्पाला आधी जेवायला दिलं मी. पप्पा जेवण करत होते तोपर्यंत मी पटापट गॅस ओटा वगैरे साफ करून घेतला, कारण मी किचन पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेते तेव्हाच मी जेवण करायला घेते. मग किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. मग नंतर मी, आई आणि माझे मिस्टर यांनी जेवायला घेतलं. नीरवसाठी एक सरप्राईज होतं, जे मी त्याच्यासाठी 2 गाद्या ऑर्डर केल्या होत्या पण करून. तो एवढा खुश झाला, तो त्या कार्टूनसारखे असे हात लावला, ओढत होता, त्यांना मारत होता, त्यांच्यासोबतच खेळत होता. तर कसा वाटला तुम्हाला आज माझा संडे स्पेशल ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया